पुण्याचा क्रिकेटपटू केदार जाधव यानं नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे। केदारचा पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। त्यावेळी त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार। नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये आपल्या करिअरमधली पहिली सेंचुरी झळकवणारा केदार जाधव आता माझ्यासोबत आहे। केदार, तुझ्या करिअरमधली खरं तर पहिली सेंचुरी आणि तीही तू मायदेशात न करता परदेशामध्ये जाऊन केलेली आहे। सगळं स्पीच वेगळं होतं, सगळ्याच काही गोष्टी एकदम अननोन होत्या। अशा वातावरणात तू पहिली सेंचुरी केलीस, काय पहिली भावना आहे ही सेंचुरी झळकवल्यानंतर? खूप प्राऊड फील करतोय पर्सनल लेवलला की इंटरनॅशनल लेवलला जाऊन एक 100 करू शकलो, ते पण ओव्हरसीज कंडिशन्समध्ये। सो खूप चांगलं वाटतं की महाराष्ट्राच्या एका प्लेयरनी जाऊन इंटरनॅशनल लेवलला इंडियाच्या टीममधून खेळताना चौथ्याच सामन्यात सेंचुरी केली, याबद्दल खूप प्राऊड फील करतो। अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीखाली हा खरं तर पहिलाच दौरा होता आणि तो सक्सेसफुल झाला। एकूणच त्याच्या कॅप्टन्सीखाली खेळताना कसं वाटलं, एकूणच कसं वातावरण होतं टीममध्ये आणि तुझा अनुभव कसा होता वैयक्तिकरित्या? अजिंक्य आणि मी गेले 7-8 वर्ष आम्ही एकत्र खेळतो आहे वेगवेगळ्या टीम्समधून। सो खूप चांगला एक माणूस आणि खूप मोठा प्लेयर असं मी म्हणेन आणि मी एन्जॉय केली त्याच्या कॅप्टनशिपखाली खेळणं। ही वॉज सो सपोर्टिव्ह आणि पॉझिटिव्ह की प्रत्येक मॅचनंतर तो इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला येऊन सपोर्ट करायचा, पॉझिटिव्ह गोष्टी सांगायचा आणि खूप फायदा झाला मला त्याच्यामुळे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।